नमस्कार. उद्या आहे दुर्गाष्टमी. दुर्गाष्टमीच्या दिवशी सप्तशती पाठ करावा. हा पाठ कोणी करावा तर सगळ्यांनी करावा आणि इतरांनाही सांगावा, कारण ह्या पाठाचं खूप महत्त्व आहे आणि दुर्गाष्टमीच्या दिवशी तर हा पाठ आवर्जून करावा. ह्या पाठाला खूप खूप महत्त्व आहे. आपण मंगळवार शुक्रवार पण करू शकतो, पण आपण नवरात्रात एकदा पाठ वाचले की वर्षभर हे पाठ करत नाही आणि नाव पण घेत नाही कोणी तर तसं नाही. हे पाठ दुर्गाष्टमीच्या दिवशी करायलाच पाहिजे. महिन्यातून एकदा तर दुर्गाष्टमी येते. अमावस्या झाली की दुसरे 8 दिवसांनी दुर्गाष्टमी येते. महिन्यातून एकदाच येते. या दिवशी हा पाठ करावा. ह्या पाठाचं खूप महत्त्व आहे. ह्या पाठाने आपल्याला एक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्यामध्ये एक नवीन म्हणजे खूपच असं नवीन आपल्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण तयार होते. प्रत्येक महिन्याला आपण हा पाठ करायलाच पाहिजे. सकाळच्या वेळेस करून टाकायचं, कारण 1 ते 1.5 तासामध्ये आपलं पूर्ण पाठ होऊन जातो. दुपारच्या वेळी करा किंवा सकाळच्या वेळी करा, पण हा पाठ दिवसभर आपण कोणत्याही वेळेमध्ये करू शकता. दुर्गाष्टमीच्या दिवशी हा पाठ केला तर खूप आपल्याला महत्त्व कळते ह्या पाठाचं. आणि हा दिवस देवीचा खूप आवडता दिवस आहे, त्यामुळे हा पाठ दुर्गाष्टमीच्या दिवशीच करावा. कोणत्याही कॅलेंडरमध्ये ह्या पाठाचं दुर्गाष्टमी दिलेली असते, त्या दिवशी आपण हा करावा. आपल्या एक दोन वेळेस आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल की उद्या दुर्गाष्टमी आहे, नंतर आपल्याला ध्यानात ठेवायची पण गरज नाही, कारण आपल्याला लगेच कळेल की दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला पाठ करायचा आहे. म्हणून तुम्हाला सांगते की हा पाठ दुर्गाष्टमीच्या दिवशी आवर्जून करावा आणि इतरांनाही सांगावा की हा पाठ दुर्गाष्टमीच्या दिवशी करावा. पाठ केल्यावर तुम्हाला ह्या पाठाचं महत्त्व कळेल की ह्या पाठाने आपल्याला काय फरक पडला ते. तर बघा, तुम्ही शेवटला मी फोटोमध्ये दिलेली आहे माहिती. 1 ते 13 अध्यायपर्यंत हा पाठ आहे आणि एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये हा पाठ दिलेला आहे. एका वेळेस बसून म्हणजे